बॅकलाइट कोणासाठी इकडे पहा, या इकडे. डॉक्टर साहेब मागं आम्ही आलो ओके थँक्यू. इकडे आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सहपरिवार मतदान करण्यासाठी आलो आहोत. सकाळपासून 6 वाजेपासून माझे बूथ फेऱ्या चालू आहेत. भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, महायुतीचे सर्व पदाधिकारी, बूथ अध्यक्ष आपापल्या बूथवर आपलं काम सकाळी 6 वाजेपासून करत आहेत. साधारण ह्या परिसरामध्ये 223 बूथ आहेत आणि मी आत्तापर्यंत सकाळपासून एक 40 बूथवर माझे फेऱ्या झालेले आहेत. जिकडे बघाल तिकडे धनुष्यबाण, जिकडे बघाल तिकडे महायुती आहे, जिकडे बघाल तिकडे कमळ आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आजचा दिवस हा प्रचंड पॉझिटिव्ह जाणार आहे. आणि जसं आत्ता साहेब म्हटले की आज वोटिंग पर्सेंटेज ज्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा चाललेली आहे, आज बऱ्यापैकी युवक येतील. एक युवकांनी या शहरामध्ये निर्णय घेतलेला आहे की सर्व जातपात सगळं बाजूला ठेवून एका विकसित भारतसाठी, आपल्या शहराच्या विकासासाठी, आपल्या फ्युचरसाठी मोदीजींना डोळ्यासमोर ठेवून मतदान ते करतील असा मला विश्वास आहे. तुम्हाला नरेंद्र मोदींना या ठिकाणी हे करावं लागते, काय सांगाल? काहीही नाही, फक्त ही इलेक्शन्स हे फक्त मोदी साहेबांसाठीच आहे. सगळ्यांची दृष्टी मोदी साहेबांकडेच आहे, कारण भारताला एक अतिशय चांगला प्राईम मिनिस्टर मिळालेला आहे हू हॅज अ प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड, ज्यांनी जगात आम्हाला खूप पुढे नेऊन ठेवलेले आहे, जे भारतात कधी शक्यही नव्हतं. या 9 वर्षामध्ये आम्ही इतक्या फर्स्ट वर्ल्डच्या जवळ गेलेले आहोत. वी आर प्राऊड ऑफ मोदी सर. आणि आम्ही फक्त सगळेजण मोदी साहेबांनाच मतदान करण्यासाठी आलेलो आहोत. आज छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 4थ्या टप्प्यामध्ये आज मी मतदान केलं. मतदान सकाळी 7लाच सुरू झालं आणि एक केंद्रात जरी मंत्री असलो तरी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून 2034 बूथ या लोकसभेमध्ये आहेत. काल रात्री रिव्ह्यू घेतला होता आणि आज सकाळी आम्ही जी जबाबदारी पदाधिकाऱ्यांना दिली होती सगळ्यांना फोन करून विचारलं व मतदानावरती आपले बूथ लागलेत का, आणि सर्व ठिकाणी आमचे महायुतीचे बूथ लागलेले होते. सर्व ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते आणि ठरल्याप्रमाणे 10:15 वाजता मी मतदान करणार होतो. मतदान केलं आणि एक राष्ट्रीय कर्तृत्व मी आज पार पाडलं. या माध्यमातून मी सर्वांना, सर्व नागरिकांना आव्हान करतो की मतदान करणं हे राष्ट्रकार्य आहे. पुढचे 5 वर्ष कारभारी कुणाला करायचं, आपला मालक किंवा नेता कुणाला निवडायचं हे आज या आपल्या मतावरती अवलंबून आहे. आणि मताचा अधिकार सर्वांना सारखा आहे. गरीबातला गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल, उद्योजक असेल का कामगार असेल, प्राध्यापक असेल का विद्यार्थी असेल, सर्वांना सारखा आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करतो.
मी ज्या बूथवर मतदान केलं तर सकाळी 7 ते 9 या 2 तासामध्ये साधारण 11% मतदान झालेलं आहे आणि या स्पीडनं मतदान जर झालं तर नक्कीच हे मतदान 75% पर्यंत जाईल ह्याची मला खात्री आहे. कारण आता 11 वाजताची फिगर आलेली नाही आहे, तर ही फिगर जर आली तर 22-23% मतदान होऊ शकतं. तर ही स्पीड चांगली आहे. आमच्या माध्यमातून ज्या तऱ्हेनं मी बूथची पाहणी केली तर एक लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनता पुढे येते आहे, याचा मला आनंद आहे. ओके मॅडम.